माय माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पुरातन मंदिरे, गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या माय माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण शिखर शिंगणापूरपासून सर्वसाधारण 10 किलोमीटरवर असणारे हे शिवमंदिरामध्ये आलेलो आहोत. डंगेरवाडी गावातील हे जागृत असे असणारे शिवमंदिर आपण पाहत आहोत. या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत. गाभाऱ्यामध्ये गणेशाची मूर्ती आहे. प्रथमतः गणेशाचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत. आपण इथे शिवलिंगाचे दर्शन घेऊन मंदिरासमोरच सभामंडपामध्ये नंदी आहे. त्या नंदीचे दर्शन घेऊन आपण मंदिराचा परिसर पाहणार आहोत. शेट्टी बाबा म्हणून प्रसिद्ध असणारे शिवभक्त त्यांची संपूर्ण कहाणी इथे चित्रित केलेली आहे. ती आपण पाहत आहोत. जागृत असे असणारे शिखर शिंगणापूरपासून जवळच असणारे डंगेरवाडी गावातील शिवमंदिर आपण पाहत आहोत. हे शेट्टी बाबाचे चित्रीकरण केलेले आपण पाहतोय. स्वयंभू असे असणारे शिवमंदिर पाहत आहोत आपण. या मंदिरालगतच विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहेत. त्याचे आपण दर्शन घेत आहोत. सुंदर आणि स्वच्छ असा असणारा हा मंदिराचा परिसर आहे. इथे हनुमंतरायाचे मंदिर आहे. हनुमंतरायाचेही आपण दर्शन घेऊ. आपण हे शिवमंदिर पाहत आहोत. नवसाला पावणारा शंभू महादेव हे मंदिर आहे आणि शेजारीच असणारे छोटे हे शेट्टी बाबाचे मंदिर आहे. तर हे मंदिर आपण पाहत आहोत. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अभिषेकानिमित्त आत आलेलो आहोत. इथं भंडारा असल्यामुळे इथे लोकांना लाडूचे जेवण आहे. भात आणि भाजीचे जेवण आहे. त्याची तयारी चाललेली आहे. ते आपण पाहत आहोत. आनंदाने सर्व भक्त या शिवभंडाऱ्यामध्ये सामील झालेले आहेत. नवसाला पावणारा आणि जागृत असे असणारे शिवमंदिर आपण पाहत आहोत. या ठिकाणी शंभू महादेवाला असा प्रसाद बनवला जातो. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत. या मंदिरामध्ये आंघोळ केल्याशिवाय प्रवेश नसतो. हा अभिषेक झाल्यानंतर संपूर्ण मंदिर असे पाण्याने पाझरत असते.
हे एक विशेषच आहे या मंदिराचे. आता आपण दही भाताचे पूजा मंदिरातील पाहणार आहोत. शिवपार्वती हर 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 महादेव अशा प्रकारे शंभू महादेव मंदिरामध्ये अशी पूजा केली जाते. जागृत असे असणारे हे शिवमंदिर आपण पाहत आहोत. शिवपार्वती हर 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 महादेव अशा प्रकारे मंदिरातील पूजा झालेली आहे. नक्कीच एक वेळा अवश्य या मंदिराला भेट द्या.